नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? तर मी अक्षय आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास एक नक्की लाईक करा. आम्ही चाललो आहे लांजा स्विमिंग पूल इकडे. सर्व भावंड आहोत, पाहू शकतो इकडे मागे. आणि जस्ट चाललो आता गावातून, कोलेवाडी गावातून लांजा साईडला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप सुंदर आणि छान होणार आहे. तर मग व्हिडिओ कंटिन्यू आपण करत आहोत. चला, तर एक गाडी आपली चालली आहे, आता दुसरी सुद्धा आहे आणि आता आपण सुद्धा निघणार आहोत. चला, आता आम्ही पण निघणार आहोत. टोटल 4 बाईक आहेत आणि आम्ही सर्व आहोत. तर चला, तर मग दाखवतो रस्ते कसे आहेत कोकणातले. तर पाहू शकता इकडे कोकणातले रस्ते खूप सुंदर डेव्हलपमेंट झाले आणि इकडचा जो परिसर आहे तो आपण पाहू शकता. खूप सुंदर असं एक नयनरम्य दृश्य, डोंगर बाग आहेत आणि इकडे काजूच्या बागासुद्धा लावलेल्या आहेत. तर यातूनच आपण चाललो आहोत लांजा या ठिकाणी. मध्ये आपल्याला कोरला फाट्यावरून, कोरला ठिटा म्हणतात, तिथून आपण राईट मारून जाणार आहोत. कोरला फाटा आणि चाललो आपण इकडे लांजा ठिकाणी. हा रस्ता आहे, पाहू शकता, खूप सुंदर असा आहे. आणि आता सूर्य मावळतोय, सूर्य मावळतोय. हां, पाहू शकता कोकणातल्या रस्ता जो आहे, वळणावळणाचा रस्ता. तर म्हणजे आता आपण आलो आहे तो एरवली या ठिकाणी. आता आपला रस्ता सुरू आहेच, सुरू आहे. लांजा स्विमिंग पूल या ठिकाणी आपण चाललो आहोत. सुद्धा मजा मस्ती दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. कोकणातली ही जी मजा आहे, शिमग्याला आम्ही आलो आहोत आणि सर्वच आमच्या वाडीतली भावंड आहेत आणि आज चाललो आहे. बघा, या रस्त्याचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. हा रस्ता सरळ आहे, बरोबर. पण या रस्त्यात तुम्हाला एवढी कुठं रस्त्याने एवढं चांगलं काम केलं. हा रस्ता 20 ते 25 वर्षापासून सेम तसाच्या तसाच आहे. हा ब्रिज, हा रेल्वे ब्रिज आहे, इथून कोकण रेल्वे जाते. आमच्या भावाने हॉर्न वाजवून समोरच्या गाड्यांना सावधान केले की सांभाळून जा. बरोबर. इथं खासियत आहे आपल्या कोकणाची, गाड्या इकडे कमी असतात, सीझनला जास्त दिसतात. आणि कारण का रस्ते जे आहेत ते वळणाचे आहेत. बघा, समोरून रस्ता येतोय, तुम्हाला समजतं गाडी येईल ना येईल. ओके, सो हे जे रस्ते आहेत हे समजून घेणं हे फक्त एका ओके सर्व काम हॉर्नवरती होतं इकडं. सावधान चालकाचं असेल. हे बघा, इथे स्लोगन आहे, एक डुलकी एक अपघात. एक डुलकी एक अपघात म्हणजे डोळा लागला का संपलात. बरोबर. डुलकी येऊ देऊ नका. तर सर्वात मागे होतो आम्ही, आता आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. चला मग पुढचा प्रवास दाखवतो. पाहू शकता इकडे सनसेट सुंदर आहे आणि या दृश्यामध्ये आम्ही आज चाललो आहे लांजा या ठिकाणी. पाहू शकता ही मगाची गाडी होती लालपरी, पण आता आपण क्रॉस करणार तिला. तिथे मला वाटतं तिथं काही काम आहे, रोड घेऊ शकत नाही, त्यामुळे डेपो चालली असावी असं वाटत आहे. आपल्या 2 गाड्या गेल्यात पुढे, आपण मागे आहोत. 0.6 कोण आहे जो पुढचा? आपली पोरं आलीत, आलो त्यांच्या आता संगीलाच.
पुढे की काय झाला चला आम्ही कसं चुकलो होतो पण काही नाही आम्ही बचावलो आम्हाला दिसलं आणि आम्ही जिंकलो जिंकलो आम्ही जिंकलो बघा रे पुढं बघा आम्ही जिंकलो आमच्या गावात पाणी नाही म्हणून आम्ही लांब येतो वरती 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 हा नेक्स्ट रेस्टॉरंट ठिकाणी आपण आलो आहोत आता CCTVच्या अंडरमध्ये आहोत आपण स्विमिंग पूलसाठी दिले तिथे पाहू शकता आपण इकडे आता जस्ट गाडी पार्किंग करणार आहोत टू व्हीलर पार्किंग आहे इकडे जस्ट आता आपण पोचलो आहोत सर्व वडिलांची वासं मंडळी आपण जस्ट पोचलो आहोत प्रतीक इकडचा काय सीन आहे डायरेक्ट आहे का पेमेंट करून आहे पेमेंट करून आहे पेमेंट काय पेमेंट आहे पर पर्सन 80 रुपये 80 आहे का एका तासाचा 80 काउंटर 60 रुपये अच्छा पहिले कमी होतं आता वाटतं वाढलंय अरे सीझन चालू आहे ना चालेल मला वाटतं त्यांनी काम केलंय थोडं पहिलं असं नव्हतं अच्छा थोडे बदल झाले त्याच्यात ओके ओके पुढे बदल झाल्यामुळे ठीक आहे खूप छान सुंदर बघा चिरा बघा आता ना चला आपण लाल चिरा आतमध्ये लावलाय. जाऊन एंट्री करणार आहोत आणि पाहू शकता इकडे दृश्य मध्ये जरा 2-3 रुपये तर मित्रांनो पाहू शकता इकडे स्विमिंग पूल या ठिकाणी आलोय आणि इकडे काजू बघा पिवले पिवले बोंडा आहेत सगळी बोंडा तिकडे खूप सुंदर असं स्विमिंग पूल आहे तुम्ही जर नक्की आलात तिकडे लांजामध्ये तर नक्की विजिट करा आता आपण एंट्री करतोय आतमध्ये इथे काउंटर आहे किती होतील किती होतील सांग किती होतील आमचा कॅशर आहे इकडे किरण भाऊ एक तासाचे किती बोलले 80 ना 80 रुपये आणि पाऊण तासाचे 60 रुपये आहेत 960 रुपये आम्ही 12 माणसं आहोत 12 भावंड आहोत आणि इकडे आलोय पाहू शकता इकडचं दृश्य खूप सुंदर आहे कधी आला तर नक्की या ओके इकडे पाहू शकता इकडे सर्व माहिती आहे आपली प्रवेश फ्री काय आहे आणि कसं काय आहे ते सानिया स्विमिंग पूल आणि सर्व जर 45 मिनिटासाठी सर्वांसाठी फीस ओके तर अशी ही माहिती आहे इकडे आणि कधी आला तर नक्की या जसं गणपतीला किंवा असे कधी मध्ये मे महिन्यात तुम्ही आलात तर स्विमिंग पूलचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि खूप सुंदर असं आहे इकडे तर आता आपण जाणार आहोत पाहू शकता इकडे सुद्धा असं मस्त बैलजोडी आहे इकडे पाहू शकता तुम्ही आणि खूप सुंदर असं इकडे आहे सीन आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि छान असा इकडचं दृश्य आहे इकडे स्विमिंग पूल आहे आणि आपण आता एंट्री करणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता सुंदर असं ते स्विमिंग पूल आहे इकडे लांजा इकडे सानिया स्विमिंग पूल नमस्कार मित्रांनो आतमध्ये आपण आलो आहोत आणि आपले भावंड तयार होऊन स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत पाहू शकता इकडे लहान मुलांसाठी सुद्धा आहे खूप छान असा वाटप आहे इकडे आणि इकडे आपले मोठे माणसंसुद्धा करू शकतात सुंदर असा खूप मोठा असा हा पूल आहे स्विमिंग पूल आहे समोर पाहू शकता इकडे खूप सुंदर असं एक आणि इकडे स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि छान असा हा निसर्गरम्य वातावरणात आपल्या लांजा तालुक्यामध्ये आहे नक्की आलात तर एकदा नक्की विजिट करा खूप सुंदर
रेड आउट रेड आउट. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहे दादा. इकडे आम्ही आलो होतो आज लांजा इकडे स्विमिंग पूलसाठी. तर दादांशी थोडीशी ओळख करूया आणि इकडचा जो परिसर आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. दादा, आपलं संपूर्ण नाव? भानुदास पांडुरंग पाटील, तासगाव, चिंचणी, सांगलीतले आहात तुम्ही. ओके. आता जो इथं लांजा परिसरामध्ये हा स्विमिंग पूल चालू झाला, कधीपासून सुरुवात आहे याची? हा स्विमिंग पूल माझ्यामध्ये जवळजवळ 12 वर्ष झाली. 12 वर्ष. 12-14 वर्ष झाली. तेव्हापासून तुम्ही आहात का त्याच्या? हां, मी आहे त्याच्या अगोदर चालू झाला आहे. मी 2009 पासून यांच्याकडे. कसा रिस्पॉन्स आहे इकडचा? चांगला आहे इथं, रिस्पॉन्स चांगला आहे आणि लोकांना इथं सुखसोय आहे ना चांगलं. कसं आहे? हो. इथं रिसॉर्ट आहे, अच्छा लग्नाचं मंडप आहे, लग्न कार्यालय आहे, अच्छा. सगळं आहे. ओके. सर्व इकडे हो. जेवणाची सोय आहे सगळी. आता समजा लांजावरून आपल्या ह्या साईडला यायचं तर कसं येणार लोक? लांजावून सरळ रोडच आहे ना, कोरले रोडनं सरळच यायचं. सरळ लोण. आणि तिथं आमचा अमृतसृष्टीला बोर्ड आहे, अच्छा. सानिया स्विमिंग पूल म्हणून. सानिया स्विमिंग पूल. गणपती मंदिरापासून सरळ इकडे कोरले रस्ता. अच्छा अच्छा. इथला टायमिंग काय? आमचा 7 ते 7. 7 ते 7, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत. आणि ऑल डे चालू असतो तुमचा? हां, पूर्ण ओके ओके. कुठल्याही दिवशी. म्हणजे कधी आलात लांजा साईडला तर नक्की इकडे व्हिजिट करा. आणि खूप सुंदर असा स्विमिंग पूल आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असालच. आणि खूप छान असा प्रतिसाद आपले कोकणकर देत आहेत इकडे. आणि बाहेरून सुद्धा जी माणसं आहेत ती येत आहेत आणि खूप सुंदर असा प्रतिसाद आहे. मुंबईत सुद्धा असतात येतात ना. ओके. येतात होळीला वगैरे सगळे आलेले आहेत ना. अच्छा. भरपूर असतात. होली गणपतीचे सणाला जे साखर महिन्यात आणि येतात. तुमच्या इथले सगळे चाकरमणी येतात. अच्छा. आणि ते पर्यटनला येतात ती बी असतात इथे. अच्छा अच्छा. आता आज ह्यांचे होते, नागपूरची आरती. अच्छा, नागपूरचे आलेले. नागपूरची होती. इथे स्टे पण होतो का? हां, स्टे आहे, लॉज आहे, अच्छा, लॉज रिसॉर्ट आहे पूर्ण. तिकडे ओके रिसॉर्ट आहे. ओके. ठीक आहे, धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली. धन्यवाद. तर म्हणजे आपण परत चाललो होतो आता घरी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच कोकणातील नवनवीन व्हिडिओज, आठवणी आपल्या AK ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला येत राहतील. चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.